तुमच्या घरी लहान लेकरं असतील ना तर तुम्ही माझ्याशी नक्की रिलेट कराल, कारण लहान लेकरं असंच बोटावर नाचवतात दिवसभर, मग ते खायला असेल किंवा काही त्यांच्यासोबत खेळायला असेल. आता ह्या दोघी इथं मस्त 4-5 वाजता रोज खेळत असतात. आणि त्याच्यानंतर सानू ड्रॉइंग काढत होती आणि ही आमच्या एसीच्या ह्याच्यावरच्या 4 मांजरींची ड्रॉइंग आहे. आणि हे बघा, हे ती म्हणते की ही बाबा, मम्मी, साऊ, सानू असं आहे म्हणून ती ड्रॉइंग काढत होती. आणि तिला मला क्राऊन काढायचा होता, जे की मी होते त्यातली मांजर, कारण ती म्हणते की तू क्वीन आहेस घराची. आणि हे बघा साऊ, ती गंध खुडत होती खोड रबरने. त्याच्यानंतर इथं मध्ये काय लिहायचं म्हणून तिथं सानूनं तिथं वी आर फॅमिली असं लिहिलं होतं. आणि इथं साऊचा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय ह्याच्यावर डान्स सुरू होता. त्याच्यानंतर मी स्नॅक्स बनवत होते, कारण साऊला आणि सानूला म्हणजे घरात सगळ्यांनाच आम्हाला मखाने खूप आवडतात. सो सिम्पली मखाने तुपात भाजून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यावर. नंतर मखाना टाकला, म्हणजे पूर्ण नाही भाजला मी, त्यातला अर्धाच भाजला. आणि नंतर कोणताही पुडा असेल मी असा गॅसवर तो चिटकून ठेवत असते, नाहीतर त्याच्यात जाळ्या कॉक्रोच जाऊन बसतात त्याच्यामुळं. नंतर मी मखाने भाजून घेतले आणि खरंच त्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण तेवढे मखाने गेले नाहीत मला. असे हाताने फुटेपर्यंत भाजायचे, खूप छान लागतात. नंतर मी माझं स्किन केअर करायला घेतलं होतं, कारण फेशियल केअर होतं आणि 2-4 दिवस कंटिन्यू मेकअप केला होता, त्याच्यामुळे पिंपल आले होते चेहऱ्यावर. जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करते तेव्हा साऊ माझ्या शेजारीच असते. आम्ही व्हॉइस ओव्हर देते त्याच्यामुळे तिचा आवाज वगैरे काही येत नाही, पण ती तिथेच असते. मी प्रत्येक वेळेस ते दाखवत नाही. नंतर मी रोजमेरी इसेन्शियल ऑइल चेहऱ्याला लावून ह्या मसाजरनी मसाज केलं. सो बाय, आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.